करण्यासाठी आता तिथं चालू आपली खरं तर प्रमुख मागणी काय असणार? ऑनलाईन ऑफलाईन एक्झामबद्दल बराच डिबेट खरं तर आज विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसतो. कारण ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला लागणारे सिक्युअर सर्व्हर्स आणि नॉर्मलायझेशन असे काही विषय आहेत. तर त्या बाबतीत आज सकारात्मक चर्चा होईल अशी मला आशा आहे. या अगोदर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार देखील आले, त्यानंतर आपण देखील आज येत आहे. नाही, रोहित पवारजी खरं तर मला असं म्हणणं आहे की एक असंभ्रमता निर्माण करण्यासाठी कुठं तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा प्रयत्न चालू आहे. आम्ही इथं प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे आणि म्हणजे शांततेत विषय समजून घेऊन कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पारदर्शकतेने आणि सुरक्षितपणे पार पडतील यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचा प्रयत्न कुठंतर उलटा दिसतोय. जे काय देशभरामध्ये चालू आहे त्यावरती अजून असंभ्रमता निर्माण करणं आणि त्याचबरोबर आज आता सर्व गोष्टी व्यवस्थित चालत असतानासुद्धा कुठं ना कुठं तर काय तर पेपर लीकचे खोटे आरोप लावण्याचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. असंभ्रमता जी निर्माण केली त्यामध्ये आता पेपर फुटी जो MPSCच्या माध्यमातून FD बद्दल त्यांनी बोलले, त्याचं स्पष्टीकरण अध्यक्ष साहेबांनी काय दिलं की अशा कुठल्या प्रकरणाची गोष्टी झालेलीच नाही आहे. ते स्वतः इथे येऊन चर्चा केले, काही मुद्दे बोलले आणि परत जाऊन मीडियासमोर काही वेगळ्याच गोष्टी बोलल्या असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. त्यामुळे त्या गोष्टीचं लेटचा विषयच नाही आहे. इथं आम्ही गेले कित्येक दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास करून विद्यार्थ्यांशी भेटत आहे आणि आज मुळात MPSCचा जो विषय आहे त्याला आता तसं बघायला गेलं तर 2027पर्यंत स्टे दिलेलंच आहे. 2027च्या दृष्टीने काय काय गोष्टी आता विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत ते आम्ही आता जाऊन मांडणार आहे. तिथं कुठल्या प्रकारच्या मागण्या आपण मागणार? मी सांगितलं ना आता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. काही विद्यार्थ्यांची ऑनलाईन मागणी आहे, काही विद्यार्थ्यांची ऑफलाईन मागणी आहे. तर त्यासाठी लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र परीक्षा देता यावी असा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सिक्युअर सर्व्हर्स उभा करणं गरजेचं आहे. नॉर्मलायझेशनच्या काही अडीअडचणी आहेत. मी आता जोपर्यंत जाऊन अध्यक्षांशी चर्चा करत नाही तोपर्यंत त्या खोलात जाऊन त्यांच्या कुठल्या पद्धतीची प्रणाली किंवा आता मार्गाने ते काम करत आहेत हे समजून घेण्यासाठी आज आलेलो आहे. आणि आमच्या मागण्या ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांशी आम्ही ज्यांची चर्चा केली ते त्यांच्यासमोर मांडण्याचं आम्ही आता काम करणार आहे.